आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिर जवळपास 1 टन फुलांनी आज सजवण्यात आलंय। नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे राज्यभरातून भाविक विठुरायाचं रुक्मिणी मातेचं दर्शन करण्यासाठी आज पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। देवाचं दर्शन घेऊन या नवीन वर्षाची सुरुवात करण्याची भाविकांची मनोकामना असते आणि त्यामुळे पंढरपूर नगरीमध्ये सध्या भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। एरवी वारकऱ्यांनी दुमदुमलेली पंढरी नगरी आज सर्वसामान्य नागरिक सुद्धा पोहोचलेत। नवीन वर्षाची सुरुवात ही देवदर्शनानं व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यामुळे आज पंढरपूर नगरी गजबजलेली आहे। आज सकाळपासून पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे आणि आज विठुरायाचं मंदिर, रुक्मिणी मातेचं मंदिर हे विविध फुलांनी सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। गुढीपाडव्यानिमित्तानं आज राज्यभरातून भाविक पंढरीमध्ये दाखल होतात, विठू चरणी आपली मनोकामना व्यक्त करतात आणि हे संपूर्ण वर्ष सुख समृद्धीचं, आनंदाचं, हर्षभरीत जावं अशा इच्छा व्यक्त करतात। देशी विदेशी अशा फुलांनी सुंदर अशी सजावट केलेली आपण पंढरपूरमधली विठुरायाच्या आणि रुक्मिणी मंदिरातली ही सगळी दृश्य पाहतोय। आज राज्यभरामध्ये विविध मंदिरांमध्ये अशाच प्रकारे भाविकांची मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण पंढरपूरमध्ये गेलो आणि ही सुंदर अशी सजावट सोळखांबी तसंच मंदिरामधल्या गाभाऱ्यातली आणि विठुरायाच्या मंदिरातली, रुक्मिणीच्या मंदिरातली आपण पाहतोय।